भीमराव कराळे पाटील BK24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही नेते असं म्हणू लागलेले आहेत की दोन्ही शिवसेना एकत्र करण्याची आता वेळ आलेली आहे। त्यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या चौकशा लावल्यात आणि या सगळ्या गोष्टीमुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत, शिवसेने नेते नाराज आहेत। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा जो पक्ष फोडला भाजपनं, त्यामुळं सुद्धा एकनाथ शिंदे सतर्क झालेत। एकनाथ शिंदे सुद्धा घाबरलेत की बाबा आपला पक्ष सुद्धा हे तहस नहस करून टाकतील, फोडून टाकतील, म्हणजे आपली सुद्धा प्रचंड अडचण करून टाकन हे भाजपवाले। मग त्याच्यासाठी आपण जर एकत्र आलो तर बघा, एकनाथ शिंदेंनी प्रत्येक ठिकाणी ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे आणि ॲडजस्टमेंट करून घ्यायला सुरुवात केलेली आहे, परंतु भाजप त्यांना प्रत्येकच ठिकाणी कुठं ना कुठं अडचणीत आणतंय, हेही तितकंच खरं आहे। आणि या सगळ्या गोष्टीमुळं अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेची, त्यांना असं वाटायला लागलं की आता दोन्ही शिवसेना जरी एकत्र आल्या तर मात्र भाजपला चांगला चाप बसल। अशाच पद्धतीची आता चर्चा सुरू झालेली आहे। तर नेमके कोण कोण नेते म्हणतायत, कोणाकोणाच्या चौकशा लावल्यात फडणवीसनी, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत। हा जर संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमक्या कोणाकोणाच्या चौकशा आहेत लावल्यात, कोण कोण म्हणतंय बाबा दोन्ही शिवसेना एकत्र आणा। तर सर्वात प्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वात प्रथम आधी आपण चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन बटन दाबाव, घंटी दाबाव, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। तर चला चर्चेला सुरुवात करूया। एकनाथ शिंदे यांनी 2022 साली भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून भलं मोठं असं राज्यामध्ये बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं। त्यानंतर एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं भाजपनं। मुख्यमंत्री केलेला असताना 2024च्या ज्या निवडणुका आहेत ह्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या, परंतु पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण करण्यात आलं। 2024ला ज्या वेळेस एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या, मात्र त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं नाही, पुन्हा उपमुख्यमंत्री बनवलं गेलं आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं गेलं। आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं देवेंद्र फडणवीसांना, परंतु एकनाथ शिंदेंनी जे घेतलेले सगळे निर्णय होते, एक एक करून देवेंद्र फडणवीसांनी ते निर्णय सगळे बंद केले, ते सगळे निर्णय बदलून टाकले। म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या संपवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं। आता त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय केलं की एकनाथ शिंदेच्या सोबत जे जे लोक आहेत त्या सगळ्यांच्या चौकशा लावायला सुरुवात केली, म्हणजे सगळ्यांच्या चौकशा सुरुवात केली। तसंच बघा, अर्जुन खोतकर आहे जालन्याचं, त्यांच्या काही जवळच्या लोकांवरती ईडीच्या धाडी टाकल्या, चौकशा केल्या, म्हणजे फाईल तयार करून ठेवली। प्रताप सरनाईक TOPS त्यांची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालंय असा आरोप केला आणि त्याच्या चौकशा लावून फाईल तयार केली। भावना गवळी यांच्यावरती सुद्धा धाडी टाकण्यात आल्या, महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये घोटाळा झालाय असं सांगण्यात आलं आणि त्यांची सुद्धा ईडीची चौकशी लावण्यात आली। म्हणजे एकनाथ शिंदे गटांच्या जवळपास 10-12 आमदार, मंत्री, खासदार यांच्या चौकशा लावल्या। जसं की छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचे खासदार जे आहेत त्यांची सुद्धा चौकशी लावून, त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने 200 एकर जमीन, म्हणजे ते सगळ्या फाईल तयार करून ठेवल्या आणि तुम्ही जर इकडे उड्या मारल्या की हो की सगळं बाहेर काढेन आम्ही। आणि हे सगळं प्रकरण देवेंद्र फडणवीसांनीच काढली आणि देवेंद्र फडणवीसांनीच ती शांत करून ठेवलेत। हे लोक जर वळवळ करायला लागली तर मात्र त्यांच्यावर लगेच कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी तयार करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलं सुद्धा जातंय की तुम्ही जर इकडे तिकडे जाल तर बघा, म्हणजे अशी तयारी करून ठेवली की
हे सगळे मंडळी भाजपमध्ये जातील अशी जी चर्चा आहे हे तितकीच खरे आहे. म्हणजे ह्यांची परिस्थितीच तशी करून ठेवली की ह्यांनी भाजपमध्ये जावं, नाही तर हे इकडे तिकडे उड्या मारतील तर जेलमध्ये जातील अशी परिस्थिती केली. परंतु सध्या भारतीय जनता पक्षावरती मात्र हे लोक प्रचंड नाराज आहेत, कमालीचे नाराज आहेत. कारण की ह्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा निर्माण केला जातो. यांना निधी दिला जात नाही, चौकशा सारखा घोटाळा बाहेर काढला जातो. ह्यांचा घोटाळ्याच्या माहित्या ह्या भारतीय जनता पक्षाची लोकच विरोधकांना पुरवते ती, आणि याच्यामुळे ही सगळी मंडळी त्रस्त झाली की आयला आपण जे काय करून ती बाहेर कसं काय लगेच कळतंय. म्हणजे महाविकास आघाडीला माहिती नेमकं कोण देतोय, तर आता ह्यांच्या एकनाथ शिंदेच्या यांच्या लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीला माहिती ही भाजपचीच लोक देतात. मग आता भाजप आपली अडचण करायला सुरुवात केली भाजपनं, असंही या सगळ्या एकनाथ शिंदे गटाच्या लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. आता त्यातच बघा विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं सुद्धा राडा झाला आणि तो मोठा राडा झाला. आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे चालवतात, परंतु त्याच उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून एकनाथ शिंदेने नेली आणि असं सांगितलं गेलं की आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना चालवतोय. हे काँग्रेस सोबत गेले आणि काँग्रेस सोबत गेल्यामुळं आम्ही ह्यांच्यापासून बाजूला पडलो. आता हिंदुत्ववादी विचार म्हटलं की अब्दुल सत्तार सुद्धा तिथं आहे. आता अब्दुल सत्तार आणि हिंदुत्ववादाचा काय संबंध म्हटलं की लगेच वेगळं काहीतरी सांगितलं जातं. लगेच सांगितलं जातं की आम्हाला अजित पवार निधी देत नव्हते, अजित पवार अर्थमंत्री होते आणि अजित पवाराला कंटाळून आम्ही इकडे गेलोय असं सांगितलं जातं. परंतु आता तेच अजित पवार आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजप सोबत आले. मग काय सांगायचं, म्हणजे यांना मुद्दा राहिलेला नाही सांगायला, त्याच्यामुळं सगळी पंचायत झाली. आता निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह आणि पक्ष हा एकनाथ शिंदेला दिला. त्याचं मात्र केस सुरू आहे. आता सुप्रीम कोर्ट मॅनेज असल्यामुळे सुप्रीम कोर्ट काय त्याचा निकाल देत नाही. 4-5 वर्ष झालं आणि ते देणार हे नाही. फार तो चवळून त्याचा चौथा होऊन गेला, त्याच्यामुळे ते देणार नाही निकाल. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे एक सरकारच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे. म्हणजे त्या विचाराचेच लोक आहेत की RSS विचाराची लोक सुप्रीम कोर्टामध्ये बसवलेली आहे आणि ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूनच ते सगळं काम करतात. आता विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये नेमकं काय झालं बघा मित्रांनो, की अब्दुल सत्तार यांच्या मुलाला औरंगाबादमधून विधान परिषदेची उमेदवारी पाहिजे होती. आता या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पक्षानं विरोध केला आणि प्रचंड विरोध केला की अक्षरशः त्या अतुल सावेने यांना उमेदवारी सुद्धा मिळू देत नाही. त्यामुळं अब्दुल सत्तार खवळले आणि अब्दुल सत्ताराने टीका करायला सुरुवात केली. अब्दुल सत्तार असं म्हणले की भारतीय जनता पक्षानं आमचे हातपाय तोडले आणि मुंडकंही तोडले. म्हणजे आमची शिवसेना आता संपवायसाठी भारतीय जनता पक्ष प्रचंड असा प्रयत्न करतोय आणि ते आमची शिवसेना संपवली पार आता. म्हणजे आमचं काहीच ठेवलेलं नाही, हातपाय तोडले आणि मुंडकं सुद्धा तोडलं, अशा पद्धतीचं वक्तव्य हे अब्दुल सत्तारांनी केलं. आणि त्यांनी असं सांगितलं की आता खरी गरज आहे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची, असं वक्तव्य केलं की बाबा दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. आता यावर एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री संत्री बरेच जण म्हणले की खरं आहे, ते भारतीय जनता पक्ष आम्हाला त्रास द्यायला लागलेला आहे, तर आता दोन्ही शिवसेना एकत्र येणं गरजेचं आहे असं म्हटलं गेलं. परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की असं काही नाही, दोन्ही एक शिवसेना एकत्र येणार नाहीत, परंतु भविष्यात येणार नाहीत असंही नाही. म्हणजे भविष्यात एकत्र सुद्धा येऊ शकतात असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हटले गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता भारतीय जनता पक्षाला बघा धडा शिकवायचा आहे आणि तो कसा का होईना पण धडा शिकवला पाहिजे. म्हणजे बघा 19 मे 2026 उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांचा मिलाप वाढतोय असं दस्तूर खुद्द भारतीय जनता पक्ष म्हणते.
म्हणजे हे या लोकांचं एकमेकाशी चांगलं पटायला लागलेलं आहे आणि हे यांचे कार्यकर्ते सुद्धा एकमेकाच्या विचारधारेचे आहेत आणि हे कधीही एकत्र येऊ शकतात असं भारतीय जनता पक्षाला बी वाटायला लागलेलं आहे. आता हे जरी एकत्र आले तर मात्र भारतीय जनता पक्षाला जोर का झटका दे द्यायचे लगे असं सुद्धा होईल. म्हणजे एकंदरीत बघा, एकनाथ शिंदे यांना जो त्रास भारतीय जनता पक्षाला दिला, उद्धव ठाकरेंना जो त्रास दिला, हा सगळा व्याजासकट परत जर केंद्रातलं सरकार जर बदललं तर होऊ शकतो. म्हणजे सध्या आता भाजप दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा ऐकते आणि त्या चर्चेवर मात्र गप्प आहे. म्हणजे आता त्यांना काय बोलावं असं कळलं नाही की यदा कदाचित हे आले एकत्र जर आले तर मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार सुद्धा पडू शकतं महाराष्ट्रातलं, असंही सध्याचं मित्रांनो चित्र आहे. परंतु भाजपनं जसा उद्धव ठाकरेला त्रास दिला तसाच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या लोकांना सुद्धा त्रास देतंय, हेही तितकंच खरं आहे. तर अब्दुल सत्तार यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत. संजय शिरसाट सुद्धा त्याला दुरदोरा दिला गेला. तसंच अरविंद सावंत असतील, इतर नेते सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा म्हटलं, संजय राऊतांनी सुद्धा म्हटलं गेलं की काय हरकत नाही दोन्ही एकत्र यायला भाजपच्या विरोधात, असं सुद्धा म्हटलं. म्हणजे सध्या तरी आता वातावरण जरी दोन्ही एकत्र येण्याचं नसलं तरी भविष्यात वातावरण होणार नाही, हे होणार नाही असंही कधी होणार नाही. म्हणजे आज एकत्र नाहीत तर उद्या सुद्धा एकत्र येऊ शकतात, म्हणजे कधीही एकत्र येऊ शकतात. तर त्यामुळं जे अब्दुल सत्तार यांचं जे वक्तव्य आहे, या वक्तव्याचा मात्र गांभीर्यानं भाजपनं दखल घेतली, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.